नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडरमध्ये स्वागत आहे आपलं. आत्ता जो ट्रेड घेतला होता थोड्या वेळापूर्वी, त्याचा लॉजिक सांगतो मी. त्या ट्रेडचं लॉजिक असं होतं की 15 मिनिट जी कॅन्डल आहे त्याच्यावरती पण क्रॉसवर दिला होता ट्रेंड लाईनला. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती 5 मिनिटावरती पण ट्रेंड लाईनला ब्रेकआउट देऊन क्लोजिंग केलं होतं. त्यानंतर एक पुलबॅक घेतला आणि पुलबॅकला ही जी कॅन्डल बनली EMAच्या वरती, ही बुलिश कॅन्डल बनली होती. या कॅन्डलला आपण एंट्री केली होती, ही कॅन्डल. आणि तिचा जो लो आहे तो SL लावला होता. आणि 1:3चं जे आहे ते प्रॉफिट घेतलं आपण, 3+ घेतलं होतं, 3.19चं घेतलं होतं. पण शक्यतो मिनिमम आपलं 1:2चं होतं. त्यानंतर मी ट्रेल केला होता SL. 1:2ला गेल्यानंतर मी SL जो आहे तो या ठिकाणी लावला होता. आणि दॅट्स इट, एवढंच होतं. आणि 1:3ला आल्यावरती आपण जी प्रिव्हियस जी सप्लाय झोन होता त्या ठिकाणी आपलं टार्गेट जे आहे ते बुक केलं आपण. आणि त्यानंतर आपल्याला जो प्रॉफिट झाला आहे तो $158चा झाला आहे. ऑलरेडी आज 4 ट्रेड केले होते. पहिले 2 ट्रेड लॉसमध्ये गेले, नंतर एक प्रॉफिट झाला. त्यानंतर परत एक ट्रेड केला होता, लॉसमध्ये गेला. आणि नंतर परत एक प्रॉफिट झालं. ओव्हरऑल आपण आज जे आहे ते ब्रेक इव्हनला आहे. आज काय प्रॉफिट लॉस काय जास्त झाला नाही. एवढं स्ट्रॅटर्जी होती आज जी वापरलेली. सकाळी जी वापरली होती या 2 ट्रेडसाठी ती फिबोनाची रिट्रेसमेंटची वापरली होती. पण त्या दोघांमध्ये पण आपला जो SL आहे तो ट्रेल करता करता SL हिट झाला. दुसरी गोष्ट, ही जी स्ट्रॅटजी वापरली होती, तर असं लॉजिक होतं या ट्रेडचं. हा जो फर्स्ट ट्रेड होता फिबोनाची रिट्रेसमेंटवरती घेतला होता, पण काही हे झाला नाही ट्रेड. त्याचा SL दोघांचा हिट झाला. त्यानंतर हा EMA वरती घेतला होता. EMAला ज्यावेळेस रिजेक्शन आलं होतं सेलचा, या ठिकाणी घेतला होता. या या कॅन्डलला घेतला होता. तिथून मग आपण कॅप्चर केलं ही या इथपर्यंत मुवमेंट आपण कॅप्चर केली 1:2चा. आणि त्यानंतर जो ट्रेड घेतला होता तो पण या लेवलला घेतला होता या ठिकाणी. ज्यावेळेस ही कॅन्डल क्रॉसओव्हर झाली त्यावेळेस घेतला होता. पण मार्केटने SL हिट केला. SL हिट केल्यानंतर आपण जो आहे तो इथं बघू शकता. $13.51ला क्लोज केला. त्यानंतर आपला सेटअप बनला या ठिकाणी. 14-12ला आपण ट्रेडमध्ये एंटर केलं. आणि 15 म्हणजे 3, आता हे टाईम झोन वेगळा आहे हा. त्यावेळेस हे केलं आपण, एक्झिट केलं. म्हणजे आपला जो प्रॉफिट आहे तो बुक केला. आता प्रॉफिट बुक करायचं रिझन असं होतं, या ठिकाणी मार्केटमध्ये ऑलरेडी सेलिंग आली होती. ट्रेंड लाईनला पण ट्रेंड लाईन होती आणि या ठिकाणी सेलिंग आली होती. म्हणजे सेलर्स कोड तरी अवेलेबल होते या ठिकाणी. 15 मिनिटाची जर कॅन्डल पाहिली आपण तर इथं FVG क्रिएट होत होता. हा जो आहे ना FVG क्रिएट होत होता. आणि त्यानंतर एक शार्प सेलिंग आली होती, त्यामुळे हा सेलर झोन होता. त्यामुळे आपलं जे आहे ते टार्गेट आपण बुक केलेलं आहे, एक लॉजिकल एरिया. दॅट्स इट. सिम्पलमध्ये नो प्रॉफिट नो लॉसमध्ये आजचा दिवस आपण क्लोज करतोय. पण एवढं आपलं हे झालं की आपण 5 ट्रेड केले आज. ओव्हर ट्रेडिंग झाली थोडीशी. बाकीचं सगळ्या गोष्टी ठीक आहे, फक्त हे 2 ट्रेड जे आहे ते मायनसमध्ये नव्हते जायला पाहिजे. बिकॉज ऑफ आपण स्ट्रॅटजी ती चेंज केली, फिबोनाची रिट्रेसमेंट ही वापरली. आता यापुढे ही स्ट्रॅटजी यूज करणार नाही आपण. जी एक स्ट्रॅटजी आहे त्यावरतीच फोकस करणार. आणि दॅट्स इट, एवढंच. असंच कॉन्टेंटसाठी मराठी ट्रेडर या ग्रुपला फॉलो करा, या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.